श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो. आता कालच्या कथेमध्ये सुभय्या श्रेष्ठींचे नी अप्पराज शर्मा यांना दिलेले कर्ज कसे श्रीपादांनी फेडून घेतले ते आपण पाहिले. आता पुढची कथा ऐकूया. सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्यास्तापूर्वीचा काळ अत्यंत पवित्र असतो. प्रातःसंध्येच्या समयी व सायंसंध्येच्या वेळी अग्निहोत्र करणे विशेष फलदायी. प्रातःकाळी सूर्यभगवान सर्व शक्तींच्या स्रोताने सिद्ध असतात. संध्यासमयी सर्व शक्ती पुनरपी सूर्यात विलीन होतात. या दोन वेळांमध्ये जर अग्निहोत्र केलं तर ते चांगलं फलदायी असतं. त्यावर मी म्हणालो, महाराज, दान स्वीकारल्यास पुण्य कमी होते असे मी ऐकले होते, परंतु ते स्वीकारले नाही तर पाप लागते असे आपल्याकडून ऐकले होते. या गोष्टीचा अर्थबोध होऊ शकला नाही. एवढेच नाही तर श्रीपाद स्वामी श्री दत्तात्रयांचे अवतार असे म्हणतात. तेच नरसिंह स्वामींचा अवतार, शंकराचा अवतार आहे असे सगळ्या पद्धतीने सांगितले जाते. शिवामध्ये अनुसयेचे तत्व कसे अंतर्भूत आहे ते समजत नाही. कृपया सर्वाचा खुलासा करावा. आता सुभय्या श्रेष्ठींना शंकर भटांनी परत काहीतरी प्रश्न विचारले. नंतर सुभय्या श्रेष्ठी म्हणे, तू भुकेला आहेस. कोणीही याचक तुमच्या घरी अन्नाची याचना करत असल्यास त्याच्या जातीपातीचा विचार न करता त्याला चांगले अन्न खायला व चांगले पाणी प्यायला द्यावे अशी सूचना श्रीपाद श्रीवल्लभ यांनी आपल्या भक्तांना नेहमीच देत असत. म्हणजे बघा, लक्षात घ्या, जर तुमच्याकडे कोणी याचक आला तर त्याला चांगले अन्न खायला द्यायचं आणि चांगले पाणी प्यायला द्यायचं. म्हणजे आपल्याकडे काहीतरी शिळं पाकं उरलं आहे म्हणून ते कोणाला तरी द्यायचं किंवा असं नाही. इथे स्पष्ट शब्द चांगलं अन्न खायला द्यायचं आणि चांगले पाणी प्यायला द्यायचे असे श्रीपाद श्रीवल्लभ नेहमी सूचना देत असत. प्रथम तू भोजन कर. जवळच पाण्याचा हौद आहे, त्या कृपया शुचिर्भूत होऊन मग ये. त्या दरम्यान पलीकडे दिसत असलेल्या केळीच्या झाडाची 2 पाने मी घेऊन येतो व हिरव्या काकडीचे वरण आज भोजनास आहे. ते मधुर अमृताप्रमाणे अत्यंत स्वादिष्ट असेल. मला आश्चर्य वाटले. त्यांच्या झोळीमध्ये तांब्याच्या भांड्याशिवाय दुसरे काहीच नव्हते. त्यामध्ये अन्नपदार्थ, फळे, भाजीपाला नव्हता. त्यावर तो म्हणत होता की काकडीचे वरण जेवणामध्ये उपलब्ध असेल. मी विचार केला की त्यांच्याकडे लक्ष न देता हौदावर जाऊन हातपाय धुवून घ्यावे. सुभय्या श्रेष्ठी केळीच्या झाडाकडे गेला व शुचिर्भूत होऊन मी हौदापासून परत आलो. सुभय्याने केळीची 2 पाने आणली आणि जवळच्या ताडीच्या झाडावर ची पाने गोळा करून पानांचा द्रोण तयार केले व त्या जटाधारी संन्यासाने डोळे मिटून क्षणभर ध्यान केले आणि जवळच्या तांब्याच्या पात्रातून द्रोणात पाणी टाकले. त्यानंतर त्याच भांड्यातून काकडीचे चवदार वरण वाढले. नंतर जेवण वाढले. ते अमृत समान जेवण करूनही आम्ही तृप्त झालो. भोजनानंतर तेच भांडे रिकामी होते आणि चमत्कारिक घटना मी विस्मयाने पाहत होता. आता बघा काय चमत्कार आहे. सुभय्यानी काय केलं, शंकर भटांनी जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा म्हणाले की आधी आपण भोजन करून येऊ, तू हौदावर जाऊन शुचिर्भूत होऊन घे. शुचिर्भूत होण्यासाठी ते हौदावर गेलेत. खरं तर त्यांच्या झोळीमध्ये तांब्याच्या भांड्याखेरीज काहीच नव्हतं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की सुभय्या श्रेष्ठी असं कसं म्हणत होते की ते म्हणत होते आपण काकडीचे वरण खाऊया. साधारणतः तेव्हा तिथे काहीच नव्हतं, पण त्यांनी ते हौदावर गेले आणि आल्यावर त्यांनी काय पाहिलं की सुभय्या श्रेष्ठींनी 2 पाने तोडून आणली होती केळीची आणि जवळच असलेल्या ताडाच्या पानाचे त्यांनी तोडून त्यांचा द्रोण बनवले आणि त्या संन्यासी, आता ते जटाधारी संन्यासी म्हणजे कोणतं, सुभय्या श्रेष्ठी. आता एकाच व्यक्तीचा वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उल्लेख येतो. बघा, डोळे मिटून ध्यान केले व त्यांनी तांब्याच्या पात्रातून प्रथम द्रोणात काय टाकलं, पाणी टाकलं. नंतर त्याच पात्रातून त्यांनी काकडीचे वरण वाढले, नंतर जेवण वाढले, नंतर बाकीचे सगळं जेवण वाढलं आणि ते अमृतासमान जेवण करून आम्ही तृप्त. आणि ते जेवण कसं अमृतासमान होतं ते करून सगळं तृप्त झालं आणि भांडे रिकामीच होते. आणि ही घटना, चमत्कारिक घटना, शंकर भट विस्मयाने पाहत होते. आता शनिदेव कर्मकारक आहे. ग्रहांमधील छायाग्रह राहू आणि केतूतील राहू शनीसारखी फळे देतो. ग्रहांमधील छायाग्रह राहू आणि केतूतील राहू असे 2 ग्रह आहेत. म्हणजे केतू मंगळासमान फळ देतो.
कर्मकारक असणारा शनी कर्म साक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनिवारची सायंकाळ शक्तिमान असते. आता शनी हा सूर्याचा पुत्र असल्यामुळे शनिवारची सायंकाळ ही शक्तिमान असते. चतुर्थी व त्रयोदशीस राहू बलवान असतो. शनी त्रयोदशीचे महापर्व काळात सायंकाळी शिव आराधना केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फळ नष्ट होते. म्हणजे काय करायचं, शनी त्रयोदशीच्या महापर्व काळात म्हणजे संध्याकाळी जर शिवाराधनेचे व्रत केले तर मागील पूर्वजन्माचे पाप नष्ट होते. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार हा मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रह दोषांचे शमन होते. युद्ध, आपदा, शस्त्रास्त्रादी येणारा शस्त्रास्त्रांनी येणारा अकाल मृत्यू, ऋणग्रस्त व दुःखाने ग्रस्त असलेले जीवन कंठणे याचा कारण मंगळ ग्रह असतो. ऋण म्हणजे पाप आणि अरुण म्हणजे पापरहित. चित्रा नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुणवर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात. त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचलेश्वराच्या रूपात असतात. विशेषतः मंगळवारी चित्रा नक्षत्र असताना श्रीपाद प्रभूंची आराधना करणे अत्यंत पवित्र असते. व्यंकटय्या श्रेष्ठी, नरसिंहवर्मा आणि बापन्नाचार्यालू भावाने अनुष्ठान करत, म्हणजे कोणते, शनिप्रदोष समयी ते अनुष्ठान करीत असत. अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी शिवस्वरूपातील अनुसया महातत्वाचे ध्यान करीत असे. त्या तपाचे स्वलस्वरूपच म्हणून श्रीपाद स्वामींचा अवतार झाला. या कारणाने व्यंकटय्या श्रेष्ठी, नरसिंहवर्मा अथवा बापन्नाचार्यांकडून धन स्वीकारले तर ते दान होत नाही, परंतु त्यांच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप होते, असे श्रीपाद स्वामी आपल्या पितास न बोलता सांगू इच्छित होते. शंकर भटा श्रीपाद प्रभू सकळ देवतांचे स्वरूप आहे. सर्व देवतांच्या अतीत असणारे ते महान तत्व आहे. त्यांचे दर्शन, स्पर्श आणि संभाषण भाग्यवंतांना लाभले हे खरोखरच ज्या भाग्यवंतांना लाभले ते खरंच धन्य होते. म्हणजे श्रीपाद प्रभू हे प्रत्यक्षात सकळ देवतांचे स्वरूप आहे आणि त्यांच्या दर्शन, स्पर्श आणि संभाषण, म्हणजे आता बघा, त्यांच्या पिढीत जे कोणी त्यांचे नातेवाईक होते त्यांना सगळ्यांना या तिन्ही गोष्टी लाभल्या, त्यामुळे ते सगळे धन्य आहेत. सुबैया श्रेष्ठींचे कथन करायला प्रारंभ केला. श्रीपाद वल्लभांच्या असाधारण लीलेने त्यांनी त्यांच्या पितास ऋणमुक्त केले. वार्ता पिठिकापूर गावात दावानलासारखी, म्हणजे अगदी जंगलाला लागलेल्या आगीसारखी पसरली. 3 वर्षाच्या श्रीपादांनी अप्पळराजूंना ऋणमुक्त केल्याने त्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या संतत धारा वाहू लागल्या. महाराणी सुमती आपल्या पुत्रास हृदयाशी कवटाळून कितीतरी वेळ तन्मय अवस्थेत होती. तरी त्यांच्या घरी व्यंकटय्या श्रेष्ठी, नरसिंहवर्मा, बापन्नाचार्य आणि सुबैया आले. मी सर्व वडीलधाऱ्या मंडळींसमोर अप्पळराजांचे ऋण देणे फिटले असे सांगितले. अप्पळराज शर्मा यावर सहमत झाले नाहीत. म्हणजे सुबैयांनी त्यांच्या घरी सांगितलं की ऋण फिटलं, परंतु अप्पळराज शर्मांनी ते मान्य केले. कोणीतरी जटाधारी येऊन 10 वराह देऊन तांब्याचे भांडे घेऊन गेला, त्यामुळे माझे कर्ज कसे फिटले असे अप्पळराज शर्मांनी त्यावर अनेक रसपूर्ण प्रतिक्रिया झाल्या. बापन्नाचार्याने श्रीपादांना विचारले की ते जटाधारी संन्यासी कोण होते ते तुला माहीत आहे का? त्यावर श्रीपाद म्हणाले, त्या संन्याशाबद्दल नाही तर सगळ्या संन्याशाबद्दल मी जाणतो. श्रीपाद काय म्हणाले, फक्त त्या एका संन्याशाबद्दल नाही तर मी सगळ्या संन्याशांबद्दल जाणतो. बापन्नाचार्य श्रीपादांना म्हणाले, तू 3 वर्षाचा बालक आहेस, तू मोठ्या माणसासारखा बोलत आहेस, तू सर्वज्ञ आहेस. यावर श्रीपाद म्हणाले, मी 3 वर्षाचा आहे असे तुम्हाला वाटते, परंतु मला असे वाटत नाही. माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे. मी सृष्टीच्या पूर्वी होतो, प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे. नवीन सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेसुद्धा मी असेन. माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊच शकत नाही. मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो. त्यावर बापन्नाचार्य म्हणे, श्रीपादा, लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने चंद्रमंडळात असतो असे नाही. प्रत्यक्ष अनुभव असावयास हवा. सर्वज्ञता, सर्वव्यापकता, सर्वशक्ती तत्व हे केवळ जगन्यात्याचे लक्षण आहे. त्यावर श्रीपाद म्हणाले, मी सर्वत्र आणि सर्व काळात स्थिर असणारे आदी तत्व आहे. त्या प्रसंगानुसार, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मी व्यक्त होतो. साकार रूपात
नसलो तर मी एखाद्या विशिष्ट ठिकाणी अस्तित्वात नाही असे होत नाही. जीवाच्या ठिकाणी अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोशात स्थित असतो. माझ्या अस्तित्वामुळे या पंचकोशांचे सर्व कार्यकलाप होत असतात. मी विशिष्ट कोशात आहे अशी अनुभूती तुला दिली तर त्या कोशात मी असल्याची जाणीव होते. तथापि मी तुला माझा अनुभव दिला नाही त्याचा अर्थ असे नाही की माझा मात्र होत नाही की मी की मी तुला असा होत नाही. त्याचा अर्थ मी इथे नाही असा होत नाही. मी सर्वव्यापी आहे. सर्व ज्ञान विज्ञान माझ्या चरणांशी लीन आहेत. माझ्या केवळ संकल्पाने सृष्टी निर्माण झाली आणि ती शक्तिमान आहे. त्यात आश्चर्य काय? त्यावर अप्पराज म्हणे, बाळा तू बालपणापासून म्हणजे तू आम्हाला एक कोडे आहे. तू पुन्हा पुन्हा मी दत्तप्रभू असे म्हणतो. नृसिंह सरस्वती या नावाने पुन्हा एकदा अवतरित होईल असे म्हणतो. लोक तर कावळे आहेत. ते सगळ्याला मनचंचल्य, कावेबाजपणा, युक्त्या, ढोंगीपणा, मूर्खपणा असे म्हणतात. आपण ब्राह्मण आहोत. आपण विधियुक्त धर्मकर्माचे आचरण करणे चांगले आहे. या पलीकडे जाऊन आम्ही देवाचा अंश असलेले अवतारी पुरुष आहोत, दिव्य व्यक्ती आहोत असे म्हणणे केवळ अहंकाराने म्हणतो आहोत असे ते मानतात. म्हणजे दुसरे लोक, ब्राह्मण लोक जे पिठापूरमध्ये ते काय म्हणतात तर ते देवाच्या अवताराचं असं अहंकारे म्हणतात श्रीपाद असं ते मानत होते. यावर श्रीपाद प्रभू म्हणतात, आपण सांगता ते मी मान्य करीत नाही, परंतु खरे सांगितले पाहिजे ना. माझ्या दुधाच्या कर्जाचा विषय पुढे आला तेव्हा माझी करमणूक झाल्यासारखे वाटले. पंचमहाभूतातून साक्ष देण्याची वेळ आल्यास मी दत्तप्रभू नाही हे सांगणे म्हणजे असत्य भाषणाचा दोष लागणार नाही का? नभोमंडळातील सूर्याला तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य राहणार नाही का? तर दुसरा कोणी सूर्य होईल का? असं सगळं प्रश्न दत्तांनी त्यावेळेला मांडलेले आहेत. आणि ते म्हणतात की मी सुद्धा सर्वज्ञत्व, सर्व शक्तित्व आणि सर्व अंतर्यामित्व असलेला दत्त आहे. हे तत्व मी पदोपदी तुमच्या अनुभूतीस आणून देत आहे. युगांमागून युगे जाऊ शकतात. अनेक जगत सृष्टी स्थिती लयाला जाऊ शकतात, परंतु साक्षात दत्त असणारा मी दत्त नाही असे कसे होईल? तर बापन्नाचार्य म्हणे, श्रीपादा जटाधारी दृष्टीआड झाल्यानंतर सुबैयाकडे असलेल्या व्यक्तीस तांब्याच्या भांड्यांपैकी सुबैयाकडे असलेल्या 31 तांब्याच्या भांड्यापैकी एकच भांडे उरले. तू काही चमत्कार करून ते अदृश्य केलेस काय? त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, या सर्व घटना काळाच्या कर्माच्या अनुसार कोणत्याही कारणाने घडत असतात. कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. हा निसर्गाचा अनुल्लंघनीय नियम आहे. म्हणजे असा नियम आहे ज्याचे उल्लंघन करता येणार नाही. हे सुबैया पूर्वजन्मी जंगल प्रदेशातील दत्त पुजारी होते. आता बघा काय, आता सुबैया श्रेष्ठींकडून ती भांडी का घेतली आणि ते काय त्याची कथा आली की हे सुबैया पूर्वजन्मी जंगल प्रदेशातील दत्त पुजारी होते, परंतु जंगलामध्ये दत्त दर्शन घेण्यात लोक क्वचितच येत असत. त्याच्यात स्त्री वासना अत्यंत प्रबळ होती. स्त्रीलोलूप असणारा हा पुजारी प्राचीन काळापासून त्याच्या पूजेतील मोठी तांब्याची दत्तमूर्ती विकण्याच्या विचारात होता. त्याने मूर्ती विकून त्याचे धन रखेलीस दिले. कळलं? आता त्यांनी काय केलं तर तो स्त्रीलोलूप होता आणि त्यांनी ते धन विकून त्यांनी त्या ठेवलेल्या रखेल अशा बाईला दिले होते. लोकांना मात्र दत्ताची मूर्ती चोरीस गेल्याचे सांगितले. जटाधारी बनून आलेला संन्यासी पूर्वीच्या जन्मात लौकिक व्यवहारात असलेला सोनार होता. आता तो जटाधारी कोण होता? तर पूर्वीच्या जन्मातील सोनार होता. त्याने धनाच्या आशेने त्या दत्तमूर्तीस वितळविले होते. या जन्मी तो जन्मदरिद्री म्हणून जन्माला आला. दत्तमूर्तीची पूजा अनेक वर्षे केल्याने त्या पुण्याईनी त्या पुजारा श्रीमंत अशा श्रेष्ठी कुळात जन्म मिळाला. तर श्रेष्ठी कोणाला म्हणतात? तर ज्यांचं कुळ एकदम श्रीमंत असेल त्यांना, जसं की व्यंकटय्या श्रेष्ठी. आता इथे सुबैया श्रेष्ठी म्हणून सुबैयाचा जन्म असं श्रीमंत कुळात झाला होता. पूर्वीच्या जन्मी ती दत्तमूर्ती वितळवली होती. तिची 32 तांब्याची भांडी बनवून विक्रय केला होता. तो सोनार नृसिंह देवाची आराधना करीत असते. आता तो सोनार जो होता त्यांनी ती मूर्ती वितळवून त्याची तांब्याची 31 भांडी बनवली होती. 32 भांडी बनवली होती. काय किती
विक्रय केला होता. 32 तांब्याची भांडी बनवून त्याचा विक्रय केला होता. तो सोनार नरसिंहदेवाची आराधना करीत असे. नरसिंहदेवाच्या मूर्तीसमोर त्याने तांब्याची भांडी घडवली होती. देवाच्या संकल्पाने नृसिंहाच्या 32 अवतारांच्या अंशांनी तांब्याच्या भांड्यात प्रवेश केला व त्या जन्मात पूर्वजन्माचे ज्ञान प्राप्त होऊन त्या सोनाराने माझी अनन्य भक्तिभावाने सेवा केली. त्याचे दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याने मनापासून माझी प्रार्थना केली. मी प्रयत्न करून दर्शन दिले आणि पिटिकापूरला येऊन जाऊन तांब्याचा भांड्याचा माझ्या हातून तांब्याचा भांड्याचा स्वीकार करण्यास सांगितले. तसेच 10 वराह श्रेष्ठीला देऊन मला बंधनमुक्त कर असे सांगितले. तो तसे मान्य करून धन्य झाला. त्याच्या आर्थिक समस्या अतर्क्यपणे दूर होण्याचा त्याला मी आशीर्वाद दिला होता. त्या देणेदाराचा त्रास चुकवण्यासाठी त्याने जटाधारी संन्यासाचा वेश घेतला होता. त्यामुळे मला जटाधारीबद्दल सर्व माहिती आहे असे मी स्पष्ट सांगितले असेलच. हा सुबैया श्रेष्ठी आमच्या कुटुंबाकडून खोटेपणाने 10 वराह वसूल करून घेणार होता. त्याला 10 वराह मिळतील अशी व्यवस्था मी केली, परंतु त्या बदल्यात पूर्व आयुष्याचे मिळवलेले सर्व पुण्यफळ नष्ट झाले. हे सुबैया श्रेष्ठी, चिंतामणी बरोबर तू केलेले सर्व शृंगारचाळे, अशिष्ट असभ्य वर्तन मला माहीत आहे. तुझी कथा माझ्या कथामृतात हास्यास्पद होईल. तू टोपली घेऊन लहान मुलांना लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आपला उदरनिर्वाह चालवशील. मग तुझ्याकडून घेतलेल्या पैशांनी माझ्या मातापित्यांचे त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. तुझ्यापेक्षा जास्त मला वाण्याचा हिशोब समजतो. अन्न शिजवण्यापुरते आणि काकडीचे वरण करण्यापुरते तुझे पुरेसे पैसे होते. अन्न शिजवण्यापुरते आणि काकडीचे वरण करण्यापुरतेच तुझे पैसे पुरेसे होते. बाकीच्या खर्चासाठी माझ्या वडिलांनी कष्टाचे पैसे पुरेसे होते. तुला अन्नान्न दशा झाली म्हणजे तुझ्याकडे असलेल्या तांब्याच्या पात्रातून तुला पाणी, भात व काकडीचे वरण प्राप्त होईल. ते खाऊन इतरांना खाऊ घालण्या इतपत मिळतील. ते असे श्रीपाद प्रभू तीव्रतेने म्हणाले. त्या श्रीपादांचे मुखमंडळ दिव्य, प्रखर आणि तेजस्वी दिसत होते. त्याचे डोळे अग्नीच्या गोळ्याप्रमाणे लाल दिसत होते. ते पुन्हा पुढे म्हणाले, ए सुबैया श्रेष्ठी, आज रात्री तुझ्या घराचा दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल. तुझा अंतकाळ जवळ आल्याने तुला कळावे यासाठी यमधर्माने पाठविलेला तो निरोप आहे. पण मी तुझ्यावर अनुग्रह करीत आहे. तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून काकडीचे वरण आणि भात त्या म्हशीला स्वहस्ते खाऊ घाल. त्या म्हशीची एकच इच्छा आहे, ते अन्न खाल्ल्यावर तुझ्याऐवजी ती म्हैस मरून जाईल. परंतु त्या क्षणापासून खूप गरीब होत जाशील आणि तुझी झोळी घेऊन मी सांगितलेली कामे कर. त्यानंतर तुझी अन्नान्न दशा झाल्यावर मी अनुग्रह केलेल्या तांब्याच्या भांड्यातून तुला उपयोग होईल. मी तुझ्यावर दया दाखवतो असे कडक आवाजात श्रीपाद प्रभू म्हणाले. त्यानंतर व्यंकटय्या श्रेष्ठी रागात असलेल्या श्रीपादांना पाहून भयभीत झाले. त्यांनी श्रीपादांना असे रागात कधीही पाहिले नव्हते. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा घाबरलात का? मी मूर्तीच आहे, त्याबद्दल शंका घेऊ नये. माझे श्रीपाद शिवल्लभ स्वरूप आहे. वाणी कुळातील लोकांचा शाप देईन असा विचार करत आहात. माझी बहीण वासविनी तिच्या कुळातील लोकांना त्यांच्या सौंदर्यात मोठी त्रुटी असण्याचा शाप दिला होता. त्याचप्रमाणे सर्व वाणी निर्धन होतील असा शाप देईन अशी आपणास भीती वाटली काय? आपण घाबरू नका. देवाला जातकुळ असे काही नसते. तेव्हा भक्तांना सुद्धा जातीकुळ नसते. आर्यवैश्याचा आणि माझा अनुबंध तर जुना आहे. बापन्नाचार्याचे पूर्वीचे लाबाद महर्षीच ना. मी तुम्हाला एक वर देत आहे. वाण्यांमध्ये लाबाद महर्षी गोत्र नष्ट झाले तरी बापन्नाचार्याच्या सर्व वंशाच्या अगदी कलियुगाच्या अंतापर्यंत माझे आशीर्वाद आहेत. तुम्हाला दिलेली झोळी वेगळीच आहे. त्यात दत्त मिठाई आहे. कितीही दिली तरी ती कमी होणार नाही, परंतु ती कोणाला डोळ्यांनी दिसणार नाही.
आता बघा नृसिंह सरस्वतींनी त्यांना एक हे पाठवलेलं आहे, त्यांना श्रेष्ठींना आशीर्वाद दिलेला आहे. तर आजची कथा आपण इथेच संपवूया. तर तो जटाधारी यती कोण होता, तो कशामुळे त्याला ते दिवस आले, हे सगळं या कथेमध्ये सांगितलं आहे. आणि नंतर सुभय्या श्रेष्ठींना श्रीपाद प्रभूंनी कसं अभय दिलं व त्यांना काय सांगितले की तुमच्या भांड्यातनं फक्त काकडीचे वरण, भात आणि पाणी एवढंच येईल, तुम्हाला उदरनिर्वाह करण्यापुरतं जे काही भोजन लागेल तेवढेच तुम्हाला मिळेल असे सांगितले व त्यांना कसे जीवनदान दिले ती कथा पुढे आलेली. तर आपण लक्षात ठेवायचं आहे की आपलं जे काही कथा येत आहेत त्याचा कुठे ना कुठे पूर्वजन्माशी काही ना काही संबंध इथे परत परत सांगितलेला आहे. तर लक्षात ठेवा, हा पूर्वजन्माचा जो संबंध आहे ना, हा नेहमीच येत असणार. कुठेतरी जे काही घडतं आहे ते पूर्वजन्माच्या संबंधांमुळे आता घडत आहे हे आपल्याला, म्हणजे आपलं कर्म किती महत्त्वाचं आहे. आपण केलेलं कोणतंही कर्म, कोणत्याही जन्मात केलेलं कर्म कोणत्याही जन्मात फलित होऊ शकतं आणि त्याचे परिणाम कोणत्याही जन्मात होऊ शकतात. असं नाही की आजकाल लोक म्हणतात हो आजकाल काही गरज नाही पुनर्जन्म घेण्याची, काही हे घेण्याची, म्हणजे अगदी आपणच देवता आणि आपणच दत्तप्रभू असल्यासारखे लोक विधान ह्या जन्मात करायचं आणि या जन्मातच भोगायचं. तर असं नाही, ह्या जन्मात जरी तुम्ही भोगलं तरी तुम्हाला पुढच्या जन्मीसुद्धा भोगावं लागतं. त्यामुळे काही वेळेला हल्ली आपण जे म्हणतो ना की आपल्याला सगळं कळल्यासारखं आपण बोलतच जातो, किंवा हल्ली चांगले काही वाक्य किंवा लोकांना ज्ञान वाटण्याची सवयच झाली, पण त्यामुळे चांगल्या वाक्यांचं काहीतरी बनवून आपण रील्स बनवत असतो. तसं करण्यापेक्षा असं काहीतरी वाचावं ज्याच्यातनं अर्थबोध होईल आणि ब्रह्मज्ञान मिळेल. तर आजच्या कथेत आपल्याला हेच ब्रह्मज्ञान, किंवा येणाऱ्या वारंवार सगळ्या कथांमधून आपल्याला हाच अनुभव येतो आहे की पूर्वजन्मीचं संचित कधी ना कधी फळास येतं, एवढं नक्की. आणि इथे आलेल्या कथांप्रमाणे वारंवार आलेले कर्मफलितसुद्धा टाळण्याचं काम फक्त श्रीपाद वल्लभ करू शकतात. ते कर्मफळ कुठेतरी परावर्तित करून त्यातनं मुक्त करत असतात. पण ते मुक्त केल्यानंतर काही ना काही भोग हे असतात, ते भोगायचं लागतं. जसं सुभय्या श्रेष्ठींना त्यांनी मृत्यूचा जो योग होता तो टाळला, पण त्यानंतर सुभय्या श्रेष्ठी हे गरीब झाले, त्यांच्याकडचा धननाश झाला आणि त्यांच्याकडे फक्त असलेल्या त्या तांब्याच्या भांड्यातनं त्यांना पुरेल इतकंच अन्न मिळेल अशी व्यवस्था केली. त्याचा प्रश्नही तसंच आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी दिलेल्या तांब्याच्या भांड्यातनं कोणते वरण निघायचे किंवा कोणते वरण मिळायचे जे ते स्वतः खाऊ शकत असते आणि दुसऱ्यांना पुरेसे खाऊ घालतील एवढं ते वरण निघायचं. तर आपल्याला तेच सांगायचं आहे, श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपादांचा जय जयकार असो.